नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्तवाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स. नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. नाशिक येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशोक कटारे यांनी बेकायदेशीरपणे शासनाची फसवणूक करून उभारलेल्या साम्राज्याबाबत अशोका बिल्डकॉन लिमिटेड इतर उपकंपन्यांच्या माध्यमातून तसेच स्वतःच्या कुटुंबियांची नावे शेकडो एकर जमिनी खरेदी केल्या. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर अशा नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये त्यांच्या मालकीची जमिनी आहे. शेतकरी नसताना शेतजमिनी खरेदी करून कटारिया यांनी मोठे साम्राज्य उभे केले. शेकडो एकर शेत जमिनी खरेदी केलेल्या आहेत. आपल्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध आहे. सिलिंग कायदा, कुळ कायदा, जमीन महसूल कायदा यातील तरतुदी फक्त सर्वसामान्यांसाठी लागू आहेत की काय आणि धनदाडग्यांना मात्र या तरतुदी लागू न करता सोयीस्कर डोळेझाक केली जाते. नाशिक जिल्ह्यातील भूमाफी यांविरुद्ध मी लवकरच आपल्या माहिती देणार आहे. परंतु त्याआधी आपण कटारिया यांनी शेतकरी नसतानाही शेत जमिनी खरेदी केल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन सुगंधी यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे. महाराष्ट्र देशात अनेक शेत जमिनी खरेदी केल्या, परंतु या सर्व प्रकरणात त्यांचा शेतकरी पुरावा हा बनावट असल्याचं सिन्नर तहसीलकडे जी एक केस चाललेली होती त्या केसमध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि सिन्नर तहसील शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसील सिन्नर यांच्याकडे जे कामकाज चाललं त्या न्यायालयात सिन्नर तहसीलदार बंगाळे साहेब, एकनाथ बंगाळे साहेब यांनी असा आदेश दिलेला आहे की अशोक कटारिया यांनी जो त्यांचा शेतकरी पुरावा सिन्नर येथील सादर केलेला आहे तो खोटा असून त्यांचा युक्तिवाद अमान्य करण्यात आलेला आहे. तसेच मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 कलम 84 क नुसार विधी अग्राह्य ठरवण्यात येत आहे. यास्तव सर्व भारमुक्त म्हणून सरकार जमा करण्यात येत आहे. त्यांच्या सिन्नर तालुक्यातल्या सर्व शेतजमिनी ज्या तहसील कार्यालयाच्या रेकॉर्डला होत्या त्या सर्व शेतजमिनी या सरकार जमा करण्याचा आदेश तहसीलदारांनी दिलेला आहे. परंतु अद्याप त्या जमिनी ह्या सरकार जमा झालेल्या नाहीत. त्यांना तहसीलदार एकनाथ बंगाळे साहेब यांच्या न्यायालयात जो खटला झाला त्या विरोधात उपविभागीय अधिकारी निफाड यांच्याकडे दाद मागण्यासाठी 60 दिवसाची मुदत देण्यात आलेली होती आणि हा सदरचा 5व्या महिन्यात लागलेला निकाल आहे. परंतु 60 दिवसात माननीय श्री अशोक कटारिया हे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागण्यास न जाता हे हायकोर्टात यांनी त्या विरोधात दाद मागितलेली आहे. परंतु हायकोर्टात अद्याप त्यांची याचिका फक्त दाखल करून घेण्यात आलेली आहे. तहसीलदार सिन्नर यांच्या निकालावर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्टे मिळालेला नाही आहे. तर आज आमची शासनाला, प्रशासनाने त्यांचं काम अतिशय चोखपणे बजावलेलं आहे. जे काही तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, अप्पर जिल्हाधिकारी असतील यांनी सगळ्यांनी या प्रकरणाचा मागोमाग घेत आणि जलद रीतीने याची चौकशी करून तो निकाल दिलेला आहे. परंतु आज आमचं म्हणणं असं आहे की ऑगस्ट महिन्यात निकाल लागल्यानंतर 2 महिन्याची मुदत दिल्यानंतर अजून सुद्धा त्या जमिनींवर सरकार नाव लावण्यात येत नाहीये. यामागे शासनाच्या काही मंत्र्यांचा हात आहे का? महसूल मंत्र्यांचा प्रशासनावर काही दबाव आहे का? तर आमची विनंती महसूल मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अशी आहे की सदरच्या प्रकरणात गांभीर्याने दखल घेऊन सदरचं प्रकरण श्री अशोक कटारिया यांचे नाशिक शहर, जिल्हा, राज्य ज्या ज्या ठिकाणी शेतजमिनी असतील त्या सर्व शेतजमिनी बिल्डर श्री अशोक कटारिया यांनी शेतकरी नसताना सिन्नर तालुक्यात बोगस शेतकरी दाखला देऊन जमिनी खरेदी केल्या. या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती. त्या तक्रारीची शहानिशा होऊन सिन्नर तहसीलदार यांच्यासमोर ही केस चालली आणि त्या केसमध्ये श्री अशोक कटारिया यांनी दिलेला शेतकरी पुरावा हा बोगस असून त्यांच्या सर्व सिन्नर तालुक्यातील जमिनी या शासन जमा कराव्या असा आदेश तहसीलदार सिन्नर यांनी दिलेला आहे. त्यानंतर त्यांना 60 दिवसाची मुदत देण्यात आलेली होती की त्यांनी तहसीलदार सिन्नर यांच्या आदेशाच्या विरोधात उपविभागीय अधिकारी निफाड यांच्या कोर्टात याविषयी दाद मागावी. परंतु सदर श्री अशोक कटारिया यांनी तिथे दाद न मागता हायकोर्टात आपलं एक रीट दाखल केली.
परंतु हायकोर्टात ते प्रकरण फक्त दाखल केलं गेलेलं आहे. त्यांच्या कुठल्याही प्रकरणाला हायकोर्टाने स्टे दिलेला नाही आहे. आमची विनंती प्रशासनाला, महसूल मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना अशी आहे की कुठल्याही प्रकारचा स्टे नसताना सिन्नर तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार श्री अशोक कटारिया यांच्या नाशिक शहर, नाशिक जिल्हा, राज्य आणि देशभरातील शेतजमिनींचा शोध घ्यावा व त्या सर्व प्रॉपर्ट्या शासन जमा कराव्यात अशी आमची प्रशासनाला आजच्या या पत्रकार परिषदेतून मागणी आहे. आणि सदरचा विषय आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा मांडणार आहोत. मी शेतकरी आहे याकरता जो काही पुरावा दिला असतो किंवा हे माझे आजोबा होते, हे माझे पणजोबा होते, अशा पद्धतीने त्यांनी एक मोतीलाल मारवाडी नावाने एक दाखला तिथं दिलेला होता, परंतु तो त्यांचा शेतकरी पुरावा तहसीलदारांनी अमान्य केलेला आहे. स्पष्ट केलेलं आहे की नाव मोठं लक्षण खोटं. त्यांचं नाव जरी मोठं असलं तरी तहसीलदारांच्या आदेशानुसार त्यांनी ही मोठी चूक केलेली आहे हे कागदपत्री सिद्ध होत आहे. नाही, प्रशासन नाही घालत पाठीशी, प्रशासनाने त्याचं काम चोख बजावलेलं आहे. शासन त्यांना पाठीशी घालतं आहेत. आत्ताच आमच्या पत्रकार मित्रांनी सांगितलं की नाव मोठं आहे, त्यांच्या अनेक मोठमोठ्या नेत्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, मंत्र्यांची घनिष्ठ संबंध आहेत. तर शासन स्तरावर त्यांना कोणी पाठीशी घालते आहेत का, असा आमचा आरोप आहे. नाही, त्यांनी असं केलेलं होतं की त्यांनी त्यांच्या आजोबांचा किंवा वडिलांचा शेतकरी पुरावा त्या ठिकाणी सादर केला, परंतु त्या शेतकरी पुराव्यात त्यांच्या आजोबांचं नाव मोतीराम मारवाडी असं दाखवलेलं आहे आणि यांचं आडनाव आहे अशोक कटारिया. तर कटारिया यांचा तो दावा सिन्नर तहसीलने फेटाळून लावला की तुमचं मारवाडी आणि कटारिया या आडनावांमध्ये किंवा याच्यात कुठलीही संलग्नता दिसत नाही, तुम्ही हा खोटा पुरावा इथं सादर केलेला आहे. म्हणून त्यांचा युक्तिवाद नायब सिन्नर तहसीलदार यांनी तो फेटाळून लावला. अशोका हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण ऍडमिट होते. त्या रुग्णांपैकी अनेक लोकांना वाढीव बिलं देण्यात आले, अनेक रुग्णांचे हाल झाले. त्यातीलच एक अन्यायग्रस्त सिन्नरमधील रुग्ण होता. त्याच्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा त्याने आमच्याकडे येऊन असं सांगितलं की सदरून कटारिया हे आमचे सिन्नरचे रहिवासी आहेत आणि यांची वडिलोपार्जित जमीन नसताना, हे शेतकरी नसताना यांनी आमच्या सिन्नरमध्ये अनेक जमिनी खरेदी केल्या आहे. असं जेव्हा त्या तक्रारदारांनी, अन्यायग्रस्तांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही त्याचा पाठपुरावा घेण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे, सर माझ्याकडची जी आकडेवारी होती ती शासनाने आपल्याला अजून दिलेली नाहीये. त्यांनी नाशिक शहरात ते प्रतिष्ठित उद्योजक आहेत, बिल्डर आहेत, सर्वश्रुत आहेत की त्यांच्या नाशिक शहरात, जिल्ह्यात किती जमिनी आहेत त्या, परंतु राज्यभरात, देशभरात त्यांच्या जमिनी किती आहे याचा शोध शासनच घेऊ शकतं. म्हणून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की आपण त्या सर्व जमिनींचा शोध घ्यावा. आपल्याकडे यंत्रणा आहे, ज्या पद्धतीने आपल्या यंत्रणेने 8 महिन्यात शोध घेऊन हे प्रकरण तडीस नेलेलं आहे, तसंच पुढचंही प्रकरण तडीस नेलं. व्यक्ती एकच आहे असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु नायब तहसीलदारांनी त्यांचा सगळा युक्तिवाद त्या ठिकाणी ऐकून घेतला, कागदपत्री पुरावे घेतले आणि त्याची सर्व शहानिशा करून हा निकाल दिलेला आहे. याची प्रत मी आपल्याला सगळ्यांना देतो आहे. या संपूर्ण जबाबात अशोक कटारिया यांनी त्यांचा केलेला युक्तिवाद नाही, शेतकरी असल्याशिवाय शेत जमीन खरेदी करता येत नाही. एनए प्लॉट किंवा रेसिडेन्शियल प्लॉट आपण खरेदी करू शकतो, परंतु महाराष्ट्रातला जो नियम आहे त्या नियमानुसार तो शेतकरी नसला तर त्याला शेत जमीन खरेदी करता येईल. वडिलोपार्जित असेल किंवा तो आपण जे म्हणतो शेती कसणारा असला, पीक पाण्याला त्याचं नाव असलं, 15-20 वर्ष त्यांनी शेती कसलेली असली, इतर अधिकारात नाव असलं, तर अशा लोकांना शेती खरेदी करता येईल महाराष्ट्रात. उत्तर महाराष्ट्र टाइम्स ब्युरो रिपोर्ट, नाशिक.